आज 68वा महापरिनिर्वाण दिन आणि त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने देशभरातून अनुयायी जे आहेत ते दादरच्या चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। मात्र यामध्ये अनेक जण जे आहे त्यांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी करण्यात येते। मात्र या सगळ्यामध्ये भाकर फाउंडेशनकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही सॅनिटरी पॅडचं मोफत वाटप जे आहे ते या ठिकाणी करण्यात येते। आपण जर पाहिलं तर एक सामाजिक बांधिलकी आणि महिलांविषयी असलेल्या या मासिक पाळीची जनजागृती जी आहे ती दरवर्षी भाकर फाउंडेशन यांच्याकडून करण्यात येते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महिला ज्या आहेत त्यांची जी आहे ती या ठिकाणी रांग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने ज्या देशभरातून महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी येतात, तरुणी या ठिकाणी येतात, त्यांना मोफत सॅनिटरी पॅडचं वाटप जे आहे ते या ठिकाणी भाकर फाउंडेशनच्या वतीने करण्यात येतं। आणि दुसरीकडे या सगळ्या संदर्भात जे आहे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भाकर फाउंडेशनचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगशील एकंदरीत दरवर्षीप्रमाणे यंदाही हे सॅनिटरी पॅडचं वाटप केलं जात आहे, यंदाचं कितवं वर्ष आहे आणि कशा प्रकारची जनजागृती केली जाते, काय नेमकं सांगशील? सर्वात प्रथम तर पुढारीचे मी मनापासून आभार मानतो। दरवर्षी तुम्ही आमची दखल घेता। एकतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातील लाखो करोडो लोक इथे अभिवादन करण्यासाठी येत असतात। अशा वेळी त्याच्यामध्ये लाखो महिला असतात आणि महिलांचे नैसर्गिक ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे मासिक पाळी असेल किंवा इतर नैसर्गिक विधी असेल तर महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात जेवणाची व्यवस्था दिसते, राहण्याची व्यवस्था दिसते। पण असा एक जो कळीचा मुद्दा असतो जो सार्वजनिक ठिकाणी बोलला जात नाही ती म्हणजे मासिक पाळी, आणि ती कधी कुठल्याही वेळेला येऊ शकते। आम्हाला बऱ्याच वेळा असा अनुभव आला की इथे महिला 3-3, 4-4 दिवसासाठी येऊन राहतात। अशा वेळी दगदगीत येतात, वेगवेगळा प्रवास करून येतात। काहींची डेट ही पुढची असते, समजा 10 तारीख असेल, 9 तारीख असेल, तर या दगदगीमुळे या प्रेशरमुळे कदाचित ती डेट पुढे पण येते, लवकर येते। मग अशा वेळी आम्ही ठरवलं की इथली नेमकी गरज काय आहे, तर इथली सॅनिटरी पॅडची गरज आहे, इथे अवेअरनेसची गरज आहे। आणि मग आम्ही मागच्या 3 वर्ष झाले ठरवलं की बाबासाहेबांना जर अभिवादन करायचं असेल तर महिलांचे हक्क आणि महिलांच्या आरोग्याच्या हक्काचा विचार करून त्या अनुषंगाने कृती कार्यक्रमातून अभिवादन करणं, आणि त्यातून हा कार्यक्रम उभा राहिला की सॅनिटरी पॅड। आणि सॅनिटरी पॅडमधून आता आमच्या लक्षात येते की ही अत्यंत कळीची मुद्दा उभा राहिला आहे इथे चैत्यभूमीला, कारण हजारो महिला सॅनिटरी पॅड घ्यायला येतात आहे। आणि आपण गेल्या 3 वर्षांपासून बघतोय की हजारो महिला कुठेच आपल्याला लाजताना दिसत नाही आणि सॅनिटरी पॅड घेतात आहे। आम्हाला बऱ्याच वेळा असा अनुभव येतोय की महिला येऊन सांगतात आम्हाला की आम्हाला आत्ताच पाळी आली आहे, म्हणजे समजा आता आम्ही नसतो तर कदाचित ह्या महिलांनी कुठे गेले असते। ग्रामीण भागातून किंवा देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जेव्हा महिला येतात तेव्हा त्या महिला तिथे कापड वापरत असेल किंवा तिथल्या काही गोष्टी करत असेल तर त्या इथे शक्य नाही आहे। आणि मग अशा वेळी त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम भाकर फाउंडेशनने केलं। अन्न, वस्त्र, निवारा ही मूलभूत गरज आहेच, पण त्याचसोबत आता ही महिलांची सॅनिटरी पॅडसुद्धा तेवढीच गरजेची आहे। आणि त्यामुळे आम्ही हा पॅडचा उपक्रम, त्याच्यातला एक चांगला पॉझिटिव्ह गोष्ट अशी झाली की या भागातले जी पुरुष मंडळी आहे ते सुद्धा पुढे येऊन न लाजता ते सांगतात की आमच्या बायकोसाठी द्या, माझ्या बहिणीसाठी द्या, माझ्या मुलीसाठी द्या। हा बदल जो आहे तो इथल्या अनुयायीमध्ये दिसतोय आणि मला असं वाटतं की तो पॉझिटिव्ह सगळ्या एनर्जी घेऊन आम्ही ही सगळी मंडळी काम करतो। पण त्यात आम्हाला भाकर फाउंडेशनला पॅड स्कॉट आणि होप टीमनी तर मदत केली, पण यंदा या पी नॉर्थचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, कारण महानगरपालिकेने आमच्याशी जोडलं। हा पूर्ण टेंट बांधून देण्याचं काम किंवा आरोग्य सेविकांना आमच्याशी जोडून देण्याचं काम सुद्धा इथं महानगरपालिकेने केलं, कारण महानगरपालिकेने ही दखल घेतलेली आहे। एक मुद्दा तोच होता की ही गोष्ट जी एका संस्थेमार्फत केली जाते ही महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात करता आली असती, गेल्या आता 3 वर्षात तुम्ही करताय। मात्र आता कुठेतरी फक्त टेंट आणि आरोग्य सेविका आणि मदत ही केली जाते, पण हे पालिकेने उत्स्फूर्तपणे करायला हवं होतं का असं वाटतं? कारण की इतर सगळ्या सोयीसुविधा पालिकेकडून करण्यात येत आहेत, बाहेर आपण पहिलं पाण्यापासून खाण्यापर्यंत आणि राहण्यापर्यंत म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा हे सगळंच मिळतं। मात्र जी मूलभूत गरज आहे महिलांची ती त्याच्यापासून कुठेतरी महिलाच वंचित आहे आणि हे सगळे अनुयायी आहेत बाबासाहेबांचे आणि तेच वंचित राहत असतील आजही या काळामध्ये, तर हे शोकांतिका आहे असं वाटतं? नाही, नक्की शोकांकिता आहे, म्हणून तर आम्हाला 3 वर्ष लागले आणि महानगरपालिकेने 3 वर्षानंतर आमची दखल घेतली। त्यामुळे 3 वर्षाआधी काय झालं असेल म्हणजे याचं जर कोणी अनालाइज करत असेल, रिसर्च करत असेल तर तो संशोधनातून खूप गोष्टी निघू शकतात की मागच्या अनेक वर्षांपासून महिला इथे येतात। पाळी काय 3 वर्षापासून येत नाहीये,
त्यामुळे मला असं वाटतं की बदल होत असतो आणि आपण सगळे बदल प्रक्रियेचा भाग असतो. महानगरपालिकेने यदा दखल घेतली, महानगरपालिकेने मदतीचं आव्हानही आम्हाला केलेलं आहे की मदत आम्ही तुमच्यासोबत राहून करू, लोकसहभागातून आपण हे पुढे नेऊ असं महानगरपालिकेने यंदा आश्वासन दिलं आहे आणि ही प्रोसेस होते. मला वाटतं की पुढच्या वर्षी आशा आहे की महानगरपालिकेने की भाकरचा इथं स्टॉल लागणार नाही, तर इथं खुद्द महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या ठिकाणी सॅनिटरी पॅडचे स्टॉल आणि सोबत की मासिक पाळीच्या संदर्भातलं व्यवस्थापन कसं झालं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याची जनजागृती, जे गैरसमज आहे समाजामध्ये ते कसे दूर होतील याचाही प्रचार प्रसार करतात आणि त्या सगळ्या प्रक्रियेत आमच्यासारख्या संस्था नक्की त्यांच्याबरोबर सहभागी राहतील. एक चांगलंच उदाहरण आहे. आपल्याबरोबर अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगे सुद्धा आहेत. ताई, भाकर फाउंडेशनचा हा उपक्रम जो आहे तो त्याचं एक कौतुकच आहे. मात्र ज्याप्रमाणे आपण या बाबासाहेबांच्या अनुयायांना पाहिलं, ते गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी येत आहेत, त्यांची गरज आहे ती या ठिकाणी पुरवली जाते, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात भाकर फाउंडेशन सोबत, काय सांग? उलट हे खूप पूर्वीपासून करायला हवं होतं आणि माझी आणि दीपकची ओळखच खूप जरा उशिरा झाली, नाहीतर आम्ही कधीच जोडले गेले असते या उपक्रमात. कारण इतकं महत्त्वाचं काम, कारण गेल्या वर्षी मला नाही येता आलं माझ्या फिजिकल प्रॉब्लेममुळे, पण या वेळेस मी सकाळपासून येऊन थांबली आहे आणि हे जे काही उपक्रम त्यांनी राबवलं आहे याच्यात माझा पण हातभार लागतोय, याचा मला जास्त आनंद होतोय. आणि एक सर्वात मोठा आनंद म्हणजे की इतक्या महिला न लाजता, आपण जसं म्हणतो की ग्रामीण विभागात खूप ओपन अपली बोललं जात नाही, पण हे काळ बदलला आहे, सगळ्या व्यवस्था बदलल्यात. फक्त एवढंच आहे की नैसर्गिक ज्या महिलांच्या गरजा आहेत आणि मासिक पाळीने काय काय रोग होतात, कर्करोगापासून बऱ्याच अशा फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत, तर हे अजूनही ह्या ग्रामीण विभागातल्या महिलांना माहिती नाहीत. पण आता कुठे जागृती होतीये, त्यांना यातलं कळतंय आणि त्या आवर्जून येऊन इथे पॅड घेतात आणि अगदी सुरक्षित ठिकाणी जाऊन त्या डस्टबिनमध्ये व्यवस्थित त्या डिस्पोज करतात. हे आम्हाला सांगावं लागलं नाही, तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप महिला साथ देतात. आणि भाकर फाउंडेशन हे गेली अनेक वर्ष काम करत आहे आणि मला जसं जसं मला वेळ मिळतो मी त्यांच्याशी जोडली जाते आणि थोडासा हातभार लागला की आपला पण समाजात काहीतरी एक काय म्हणतात कर्तव्य म्हणून आणि कुठेतरी आपलंसं वाटतं इथे आल्यावर आणि एक मदतीचा हात होतो, त्याचं समाधान होतं की या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते या माध्यमातून होतं. समाजाचं देणं लागतं त्या माध्यमातून तुम्ही करतायत. मात्र समाजाचं देणं लागत असताना, काहीतरी मदत समाजाला करत असताना समाजाकडून नेमकी काय प्रतिक्रिया आहे? खूप चांगली प्रतिक्रिया आहे. बघा ना, हे आम्हाला काय बोलून किंवा त्यांच्याकडनं काय हवं असं काही नाही आहे. त्यांच्या वागण्यातनं किंवा त्यांच्या ह्या प्रेमाखातर आता जेव्हा त्यांना कळलं आणि त्या बायकांना जाऊन सांगतात आणि ते येत आहेत, स्वतःहून येत आहेत आणि चांगलं वाटतंय. कारण हे व्यक्त करण्यासारखं नाही आहे शब्दातनं, कारण ह्या भावना पोचतायत एकमेकांपर्यंत. दीपक दादा, साधारण यावर्षी किती वाटत? 3,000च्या आसपास वाटप झालेले आहेत आणि अजून संध्याकाळपर्यंत जर कोणी पाठवलं तर नक्की ते वाटप होईल. कारण हे वाटप फक्त इथे यूज होण्यापुरतं नाही आहे, तर इथून पुढचा प्रवास, आता ह्या UP बिहारवरनं आलेल्या महिला आहेत, ते 2-2, 3-3 दिवसाचा प्रवास करून आलेले आहेत. फार झारखंडवरनं पण आम्हाला महिला दिसतात. या प्रवासास ते ज्यासाठी आलेत तो प्रवास बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आहे. घरी जाताना सुद्धा पाळी येऊ शकते, कारण ही नैसर्गिक आहे. त्यामुळे घरी जाताना सुद्धा ते सॅनिटरी पॅड घेऊन जाऊ शकतात, अशी व्यवस्था आपण करतो आहोत. आणि मी समाजातल्या लोकांना आव्हान करतो की आज भाकर फाउंडेशन एकटं आहे, उद्या तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात इथं येऊन इथल्या महिलांची गरज काय आहे ती ओळखून आपण मदत पुरवावी. शासन प्रशासन मदत करत राहील आणि करत नसेल तर त्यांना आठवण करून देण्याचं आपलं काम आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. आपण जर पाहिलं तर अशा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने जे आहे ते भाकर फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक अभिवादन या ठिकाणी देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. महिलांसाठी एक उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. मासिक पाळी या विषयावर भाकर फाउंडेशन यांच्या वतीने जनजागृती आणि सॅनिटरी पॅडचं वाटप जे आहे ते यंदा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे अभिवादन करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाण समी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.